लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असणाऱ्या म्हसवड येथील श्री सिद्धनाथाची यात्रा उत्साहात पार पडली आहे। सिद्धनाथाच्या नावाने चांगभलच्या गजरात गुलाल खोबरं उधळत श्री सिद्धनाथाची आणि जोगेश्वरी देवीची म्हसवडमधून लाकडी रथातून मिरवणूक काढण्यात आली। यावेळी राज्यातूनच लाखो भाविकांनी या यात्रेमध्ये दर्शनासाठी म्हसवड गावात गर्दी केली। हे माझं माहेरचं दैवत आहे, कुलदैवत। आणि मी नेहमी येते इकडे यात्रेला माझ्या फॅमिली सकट। यावेळेला तर मग माझ्या नातवाला पण घेऊन आलेली आहे फर्स्ट टाइम। म्हणजे आम्ही तर येतच होतो, आमचे आई वडील, त्याच्यानंतर आम्ही येतो, आमची भावंड, आम्ही सगळे इथे यात्रेला येतो। आम्हाला खूप समाधान लागतं या इथे येऊन। आणि ही जी परंपरा मी लहानपणापासून इथे वडिलांबरोबर येते। ते रोज नेहमी ही रथ ओढण्याची जी परंपरा आहे ती तर इतकी सुंदर आहे की आमची पुढची पिढी एवढी एक्साइट असते की कधी एकदा ती ही यात्रा भरते आणि आपण जातोय। आणि इथे हे पालखीचा महोत्सव बघितल्यानंतर पुढे रथ ओढण्यासाठी इतकं सुंदर वाटतं। आमची पुढची पिढी, आमची मुलं एवढी आनंदात असतात की तो रथ ओढायचा, तो गुलाल खोबरं उधळायचं, खूप आनंद। आणि त्या निमित्ताने आम्ही सगळी एकत्र भेटतो। त्याला ते रथ ओढण्यासाठी सगळ्या भाविकांची एवढी गर्दी होते की सगळेजण आनंदाने त्याच्यामध्ये सहभागी होत असतात। आणि ही यात्रा म्हणजे खूपच सगळीकडे प्रसिद्ध झालेली आहे। आणि अशी यात्रा अजूनपर्यंत तरी कुठे बघितलेली आहे। आणि माझ्या लग्नाला 35 वर्ष झालेले आहेत। आम्ही दरवर्षी या सिद्धनाथाच्या यात्रेला येत असतो। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।